डिमेन्शिया रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही टिप्स सांगता येतील का? त्याच्या संबंध आपण स्वावलंबनाशी आधी घेतला होता, बरोबर आहे. तर स्वावलंबन त्यांचं राखायलाच पाहिजे. त्यांना जे जमेल ते त्यांनी कामं करायलाच हवीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण मग ते करण्यामध्ये त्यांना काही अडचणी येतायत का? किंवा कशाचा धोका आहे का? हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे समजा एखादी व्यक्ती ब हे भाज्या कापायला त्यांना आवडत असेल, तर त्या विळीचा वापर किंवा सुरीचा वापर योग्य रीतीने करतायत का? अंघोळ स्वतःची स्वतः करत असतील, तर बार लावलेले आहेत का? जे काही त्यांचे कपडे वगैरे आहेत, ते व्यवस्थित ठेवलेले आहेत का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा पाय अडकून पडू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील आणि जसं दिवसभर ते जे कामं करतात, त्याच्यामध्ये काय धोका आहे? औषधं घेत असतील आपली आपण, तर आपण औषधं बाहेर ठेवू शकत नाही. तर ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं, की त्यांच्यावर बंधन घालायचं नाहीये कामांवरती, पण त्यांना मदत करायची आणि जिथे त्यांना धोका असेल, तो भाग आपल्याला लक्ष देऊन करायचा आहे, हे आपल्याला बघायला हवं.